तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत तवशाचे वडे. त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. एक वाटी बेसन, एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ, रवा, पाणी, तांदळाचं 1.5 वाटी पीठ, तवसं, ओवा, मेथीची पूड, मीठ आणि गूळ. तर आता पुढे काय करायचं ते बघूया. सर्व पीठ आपल्याला चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचे आहेत. फक्त आपण याच्यामध्ये रवा घालायचा नाही आहे, तो आपण नंतर घालूयात. पहिले सर्व पीठ चाळून घेऊया, म्हणजे अगदी त्यात काही असेल तर निघून जाईल. आता आपण रवा टाकूया. आता एक टोपामध्ये पाणी घेऊया. 1.5 वाटी पाणी आपलं झालं आहे. 1 चम्मच मीठ, 1 चम्मच मेथीची पूड, 1 चम्मच ओवा आणि गूळ आणि 1 बेकिंग सोडा आहे, तो आपल्याला घालायचा आहे, किंवा खायचा सोडाही म्हणू शकतो. आणि हा तवशाचा किस म्हणजे काकडीचा आपण किसून घेतलेला चव आहे, तर तो आपल्याला घालायचा आहे. शिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि ही वरती आलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. आता पीठ सर्व मिक्स करून घेतलं आहे आपण. आता मध्ये अशी थोडीशी जागा करून त्यामध्ये आपल्याला ते ओतायचं आहे मिश्रण. थोडं गरम असतानाच घालायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित होईल. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तर उरलेलं आपल्याला काकडीचं जे आपलं पाणी बनवलेलं आहे ते घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित. थोडं गरम असल्यामुळे मी चम्मचने करते. हे व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, अगदी नरम झालं पाहिजे. आता हे व्यवस्थित मळून घेऊया. आणि हे पीठ थोडं लूजच ठेवायचं आहे आपल्याला, घट्ट करायचं नाही आहे, अगदी मऊसर करायचं आहे. आता हे जरा थोडं पाणी जास्त झाल्यासारखं वाटतं आहे मला, म्हणून मी थोडं सुकं पीठ आणखी घेतलं आहे. तुम्ही पीठ मळताना तुम्हाला समजेलच की हे घट्ट झालं आहे की अगदी पातळ झालं आहे, तसं तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल. आता हे मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तेल इथे गरम करायला ठेवलं आहे आणि एका प्लेटवर किंवा एखाद्या पोळपाटावर आपण ते ओला रुमाल घ्यायचं आहे आणि त्यावर तो अंथरून त्यावरती आपल्याला वडे थापायचे आहेत, किंवा केळीच्या पानावरही करू शकता तुम्ही. आता माझ्याजवळ नाही आहे ते, म्हणून मी हे रुमालावर करते. हाताला पाणी घेऊन मी आता हा वडा थापून घेते व्यवस्थित. मीडियम बनवायचं आहे आपल्याला, अगदी पातळ नाही आणि अगदी जाड नाही आहे, व्यवस्थित करायचं. आता हा तळून घ्यायचा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित. अगदी हलक्या हाताने आपल्याला थापायचं आहे. असेच आपण याच प्रकारे सर्व वडे थापून आणि फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजू व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे आणि थोडा लालसर कलर आला की मग काढून घ्यायचे. हे तेलामध्ये घातल्यावर असे फुलतील छान, म्हणजे आपले वडे व्यवस्थित झाले आहेत आणि आपलं पीठ पण छान झालेलं आहे, जमून आलेलं आहे म्हणायचं. पीठ व्यवस्थित मळलं गेलं, सर्व मिश्रण व्यवस्थित झालं की आपले वडे असे छान फुलतील. आणि असा कलर थोडासा लालसर आला की काढून घ्यायचं. 2 ते 3 वेळा याला उलटवू शकतो आपण. हे वडे आपण कोणत्याही चिकन बरोबर तर छान लागतातच, पण अगदी कोणत्याही ग्रेव्हीसोबत खाऊ शकतो. कोकण स्पेशल आहे हे. आमच्या साईडला ॲक्च्युली प्लेन वडे करत नाहीत, काही ठिकाणी असे करतात. तर आमच्याकडे स्पेशल याचं नाव आहे बोकाचे वडे, त्यामुळे त्याला असं बनवावं लागतं. मेदूवड्यासारखे दिसतात ते, पण ते टेस्ट खूप सुंदर लागते. चिकनसोबत तर फारच छान लागतं. असेच आपण हे सर्व वडे करून घेऊया. आणि टिश्यू पेपरवर काढायचे किंवा अगदी चाळणीमध्ये काढलेत तरी चालतील.
त्याला तेल राहत नाही जास्त, कारण आपण हे मीडियम टू फास्ट गॅसवर तळून घेतलेत सर्व, म्हणून त्यामध्ये तेल राहिलेलं नाही आहे जास्त आणि खूप लवकर होतात, याला वेळ लागत नाही. हे सर्व मी आई आणि आजीच्या माझ्या रेसिपी आहेत त्या मी आज इथे करून दाखवते तुम्हाला. तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला कशा वाटली रेसिपी माझी ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा. खूप सोपे आणि लगेच होणारे इथे. आमच्याकडे सणावाराला हे बनवलेच जातात आणि सर्वजण खूप आवडीने सुद्धा खातात हे. असे अनेक प्रकारचे आहेत वडे आणखी, पण आज आपण हे पहिले बनवून दाखवलेत. आणखी अशाच खूप रेसिपीज आपण घेऊन येणार आहोत. कढईमध्ये पण सुंदर फिरता येते. एका वेळी 2 करू शकतो आपण, पण ही कढई लहान असल्यामुळे मी एक करून घेतो. ते पण एक ट्राय करून पाहिलं की 2 होत आहेत का त्यामध्ये. पण अगदी व्यवस्थित करायचं असेल तर आपण एकच घालून बघतो. आणि जर मोठी कढई असेल तुमच्याकडे तर तुम्ही 2 ते 3 करू शकता एका वेळी. बघा आपले हे वडे कसे टम्म फुगलेत. मग आपल्या मेहनतीचं फळ असं समजायचं याला, कारण की इतकी आपण मेहनत करतो आणि वस्तू छान झाली की खूप आनंद वाटतो. ते सर्व वडे माझे तळून झालेले आहेत ऑलमोस्ट. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब तो बनता है. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.
धन्यवाद.